नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन. सोयाबीनचा भाव मागच्या 2 दिवसांमध्ये 500 रुपयानं कमी झाला. बाजारामध्ये सोयाबीन आयातीची देखील चर्चा सुरू आहे. मग या आयातीमुळं किंवा आयातीच्या चर्चेमुळं सोयाबीनचा भाव कमी झाला का? इतर काही कारणं आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या भावात आपल्याला एवढी मोठी घट दिसून आली. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया की मागच्या 2 आठवड्यांमध्ये सोयाबीन बाजारात नेमका कसा बदल होत गेला. आता सुरुवातीला मी सांगितलं की मागच्या 2 दिवसांमध्ये सोयाबीनचा भाव 500 रुपयानं कमी झाला. पण आजचा जर आपण बाजारभाव पाहिला तर तो उच्चांकी दरावरून आपल्याला जवळपास 800 ते 900 रुपयानं कमी दिसतोय. मागच्या 2 आठवड्यांमध्ये सोयाबीनचा भाव जवळपास 900 रुपयानं कमी झालेला आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये 500 रुपयानं कमी झाला. आता सोयाबीनचा भाव नक्की इथंच थांबणार आहे का आणखी कमी होईल याविषयी निश्चित आता सांगता येणार नाही. कारण बाजारामध्ये सध्या जे वारं आहे तर ते वेगळ्या पद्धतीनं काम करतं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दरावरती दिसून येतो आहे. मग नेमकं सोयाबीनच्या बाजारामध्ये आपल्याला ही नरमाई का दिसून येते तर त्याला एक कारण नाही आहे. अनेक कारणं, अनेक घडामोडी एकाच वेळी घडत आहेत आणि त्याचा एकंदरीत परिणाम आपल्याला सोयाबीनच्या बाजारावर दिसून येतो आहे. आता तत्कालीन जे कारण आहे तर ते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे सोयाबीन आयातीची चर्चा सध्या बाजारात सुरू आहे हे एक तत्कालीन कारण आहे आणि त्याचा परिणाम बाजारावर आपल्याला मागच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे. मग सोयाबीनच्या आयातीला सरकारनं परवानगी दिली का तर नाही. पोल्ट्री उद्योगानं जेव्हा सोयाबीनचे भाव वाढले होते म्हणजे आपलं सोयाबीन जेव्हा 7,500 दरम्यान पोहोचलं होतं तेव्हा सोयाबीनचे भाव देखील वाढले होते. सोयाबीनचे भाव वाढल्यामुळं 2 घडामोडी घडल्या किंवा 2 गोष्टी घडल्या. पहिलं म्हणजे एकतर जसं सोयाबीनचे भाव वाढले तसं होणारी निर्यात थांबले. अगदीच किरकोळ निर्यात सध्या भारतातून होते आहे आणि दुसरीकडं देशातल्या पोल्ट्री उद्योगानं सोयाबीनचे भाव वाढल्यामुळं GM सोयाबीन आयातीला परवानगी देण्याची मागणी केंद्राकडे लावून धरली. मागच्या काही दिवसांमध्ये पोल्ट्री उद्योगानं जोरदार लॉबिंग केलं आहे आणि सरकार पोल्ट्री उद्योगाच्या प्रस्तावावर विचार करतंय अशी चर्चा बाजारात वाऱ्यासारखी पसरली आणि सोयाबीनच्या बाजारावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून आला. आता पोल्ट्री उद्योगानं ही मागणी करताना पुन्हा एक चलाखी केली आहे. त्याची माहिती आपण पुढच्या टप्प्यात घेऊच. परंतु सध्या आपण केवळ कारणं काय ते आधी समजून घेऊयात. आता 2 कारणं होती. एक तर निर्यात कमी झाली किंवा जवळपास थांबलेलीच आहे आणि दुसरं म्हणजे पोल्ट्री उद्योगानं आयातीला म्हणजे GM सोयाबीन आयातीला परवानगी देण्याची मागणी केली आहे. आता याच कालावधीमध्ये आणखीन एक घटना घडली. मागच्या काही दिवसांमध्ये मागच्या 2-3 दिवसांमध्ये देशाच्या बंदरावरती सोयाबीनची आयात झाली. आता ही आयात काही GM सोयाबीनची नव्हती तर नॉन GM सोयाबीनचीच आयात झाली. आफ्रिकेतून हे आयात झाल्याचं उद्योगांनी सांगितलं आहे. आता जी आयात झाली ती जवळपास 1 लाख ते 1,10,000 टनांच्या दरम्यान होती. म्हणजेच काय, एकीकडे निर्यात कमी झाली, दुसरीकडं आयातीची मागणी केली जाते आणि त्याचवेळी नेमकं आपल्या देशाच्या बंदरावरती आफ्रिकेतून सोयाबीनची आयात झाली. या सगळ्या घडामोडींमुळे देशातल्या बाजारावर अचानक परिणाम होत गेला आणि सोयाबीनचे भाव मागच्या 2 दिवसांमध्ये आपल्याला 500 रुपयांच्या दरम्यान कमी झालेले दिसून येत आहेत. आता इतर काही कारणं आहेत. त्यातलं आणखीन एक कारण आहे की देशामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे सरकारनं हमी भावानं सोयाबीनची खरेदी केली होती त्याची देखील विक्री सुरू होती. पण सरकारनं सोयाबीन विक्रीचा भाव हा कमी केलेला नव्हता. सरकार बाजारभावानुसार सोयाबीनची विक्री करत होतं. नुकतंच तेलंगणा राज्याने देखील खरेदी केलेलं सोयाबीन आता विक्रीसाठी काढलं आहे आणि आयात देखील होती आहे. या सगळ्यांचा एक परिणाम म्हणजे सायकोलॉजिकल परिणाम आपण जे म्हणतो, मानसिक परिणाम जो होतो तो बाजारावर होत गेला. आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया की ज्याची सध्या बाजारामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे ते म्हणजे सोयाबीन आयातीची. आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की यापूर्वी देखील सरकारनं 12 लाख टन GM सोयाबीन आयातीला परवानगी दिली होती. त्यानुसारच यंदा सरकारनं देखील 15 लाख टन सोयाबीन आयातीला परवानगी द्यावी अशी मागणी पोल्ट्री उद्योगाने केली. पोल्ट्री उद्योगाचं म्हणणं आहे की देशामध्ये सोयाबीनचा वापर वाढला आहे पण यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे. आयात जरी होत असली तरी देशामध्ये सोयाबीनचा तुटवडा आहे आणि त्यामुळं सोयाबीनचे आणि सोयाबीनचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आता नवीन हंगामावर यंदा एल निनोचं सावट आहे त्यामुळे नवीन हंगामात देखील सोयाबीनचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारनं आतापासूनच 15 लाख टन सोयाबीन आयातीला परवानगी द्यावी अशी मागणी पोल्ट्री उद्योगाने केली आहे. आता पोल्ट्री उद्योग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपलं सोयाबीन 6,000च्या पुढं निघालं होतं तेव्हाच पोल्ट्री उद्योगाने आयातीची मागणी केली होती. पण नेमकं पोल्ट्री उद्योगाच्या या मागणीचा बाजारावरती अचानक परिणाम का झाला तर पोल्ट्री उद्योगानं सध्या जोरदार लॉबिंग केल्याचं सांगितलं जात आहे आणि सरकार पोल्ट्री उद्योगाच्या या प्रस्तावावर विचार करत असल्याची चर्चा बाजारामध्ये सध्या सुरू आहे.
म्हणजे आपण जर समजा बाजार समित्यांमध्ये किंवा जे कोणी प्रक्रियादार आहेत त्यांच्याशी जर चर्चा केली तर सरकार याच्यावर विचार करत असल्याचं या सगळ्यांकडून सध्या सांगितलं जात आहे. आता नेमकं खरं सरकार यावर चर्चा करत आहे का की पुढच्या कालावधीमध्ये याला म्हणजे सोयाबीन आयातीला परवानगी देणार आहे का, याविषयी निश्चितपणे आजही कोणी सांगू शकत नाही. म्हणजे ठामपणे सांगता येणार नाही की सरकार असं करणार आहे किंवा नाही करणार आहे. परंतु दोन्ही बाजूच्या चर्चा सध्या बाजारामध्ये सुरू आहे आणि या दोन्ही बाजूच्या चर्चांमुळं काहीशी संभ्रमावस्था देखील आहे. म्हणजे आयात होणार आहे किंवा नाही होणार आहे, या दोन्ही बाजूंमुळे सध्या संभ्रमावस्था बाजारामध्ये काही प्रमाणात दिसून येते. परंतु या चर्चेमुळे बाजारावर मोठ्या प्रमाणावर दबाव येत असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. पोल्ट्री उद्योगाचं म्हणणं आहे की देशामध्ये यंदा म्हणजे नवीन हंगामा जो काय आता आपला हंगाम चालू आहे, ऑक्टोबर 2025 ते सप्टेंबर 2026 असा जो हंगाम असणार आहे, या हंगामामध्ये देशात पशुखाद्यासाठी तब्बल 90 लाख टन एवढा सोयाबीनचा वापर होणार आहे. आता आपण सगळ्यांनी अंदाज बघितले, विशेषतः सोपाचा जो अंदाज दर महिन्यामध्ये येत असतो त्यामध्ये सोपानं अंदाज असा व्यक्त केला आहे की देशात पशुखाद्यासाठी वर्षाला 62 लाख टन एवढं सोयाबीन वापरलं जातं. आता DDGSचा वापर काही 2-3 वर्षांपासून वाढलेला आहे, त्यामुळे सोयाबीनचा वापर कमी झाल्याचं आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. आता खुद्द पोल्ट्री उद्योगाने इतर पशुखाद्य उद्योगाने देखील सांगितलं होतं की सोयाबीनचा वापर कमी झाला, त्याच्यानंतर DDGSचा वापर वाढला, त्यामुळे सोयाबीनचे भाव दबावात आले. ही चर्चा आपण जेव्हा आपल्या सोयाबीनचे भाव 4,000 4,500 होते त्यावेळेस ऐकलेच होते. म्हणजे त्यावेळी पोल्ट्री उद्योग सांगत होता की सोयाबीनचा वापर कमी झाला, DDGSचा वापर वाढला, त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी आहे. पण आता पोल्ट्री उद्योग केंद्र सरकारला सांगतोय की देशात सोयाबीनचा वापर वाढलेला आहे. पशुखाद्य उद्योगाला तब्बल 90 लाख टन सोयाबीन लागतं. याला सोपानं विरोध केला. सोपाचं म्हणणं आहे की पोल्ट्री उद्योग चुकीचे आकडे देत आहे. देशामध्ये पशुखाद्य उद्योग वर्षाला केवळ 62 लाख टन एवढा सोयाबीनचा वापर करत आहे. थोडक्यात काय तर सोपाचं म्हणणं आहे की पोल्ट्री उद्योग सोयाबीन आयातीला केंद्रानं परवानगी द्यावी यासाठी खोटे आकडे पुढे मांडत आहे. आता आतापर्यंत आपल्या देशामध्ये पशुखाद्यासाठी 90 लाख टन सोयाबीनचा वापर होतो हे आपण कुणीच आतापर्यंत ऐकलेलं नाही. खुद्द बाजार अभ्यासक असेल, प्रक्रियादार असेल, हे कुणीही या पोल्ट्री उद्योगाच्या अंदाजाशी सहमत नाही आहे. जर समजा पोल्ट्री उद्योगानं सांगितल्याप्रमाणे पशुखाद्यासाठी जर देशामध्ये 90 लाख टनांचा वापर होत असेल तर देशातलं जे काही सोयाबीनचं उत्पादन होतं 90 ते 95 लाख टनांच्या दरम्यान, तो सगळा वापर आपल्या देशातच व्हायला हवा. देशातल्या उत्पादनापैकी म्हणजे देशामध्ये जे काही सोयाबीनचं उत्पादन होतं 85 ते 90 लाख टनांच्या दरम्यान मागच्या काही वर्षांमध्ये उत्पादन झालं होतं, त्यापैकी आपल्या देशातून निर्यात देखील होत असते. मग ही निर्यात नेमकी होती कशी, हा देखील प्रश्न उपस्थित होतो. थोडक्यात काय, काही अभ्यासकांनी असं सांगितलं की सोपाचा अंदाज खूपच कमी आहे आणि पोल्ट्री उद्योगाने अंदाज खूपच जास्त व्यक्त केला आहे. म्हणजेच जो काही वापर आहे तो 70-72 लाख टनांच्या दरम्यान असू शकतो असं देखील काही जणांचं म्हणणं आहे. पण यातून आपल्याला एकच लक्षात येतं की पोल्ट्री उद्योग सोयाबीन आयात करण्यासाठी नको ते आकडे केंद्र सरकारकडे सध्या पाठवत आहे. म्हणजेच काय, देशामध्ये सोयाबीनचा पुरवठा कमी आहे, सध्या स्टॉक कमी आहे आणि त्यामुळं आयात करावी अशी मागणी पोल्ट्री उद्योगानं लावून धरलेली आहे. परंतु आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की आयातीविषयी केंद्र सरकारनं अद्यापही कुठला निर्णय घेतलेला नाही. विशेष म्हणजे सध्या खरीपातील सोयाबीनची लागवड सध्या सुरू होते. काही भागांमध्ये लागवड आता पुढच्या टप्प्यामध्ये सुरूच होईल. जसा जसा मान्सूनचा पाऊस पडेल तसे तसे शेतकरी लागवडीला सुरुवात करतील. आता या कालावधीमध्ये जर समजा सोयाबीनच्या आयातीचा निर्णय घेतला आणि जर सोयाबीनचे भाव पडले तर देशातलं खरंच उत्पादन नवीन हंगामात खूपच कमी होईल असे देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु या मागणीला जी हवा मिळाली त्याला आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यामधला जो व्यापार करार आहे त्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. म्हणजेच काय, काही जणांचं असं देखील म्हणणं आहे की केंद्र सरकार पोल्ट्री उद्योगांनी जी मागणी केली आहे त्याच्या आडून अमेरिकेच्या सोयाबीन आयातीला परवानगी देईल. परंतु केंद्र सरकारनं देखील स्पष्ट केलं आहे की देशामध्ये GM सोयाबीन किंवा GM सोयाबीन आयातीला परवानगी देणार नाही असं आपल्या वाणिज्य मंत्र्यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलंच आहे. परंतु सरकार नेमकं काय निर्णय घेणार हे अजूनही स्पष्ट नाही. म्हणजेच सरकार आज एक बोलणार आणि उद्या एक करणार याचा अनुभव आपल्याला आधी आलेलाच आहे. त्यामुळे सरकार याविषयी जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत सोयाबीन बाजारामधली संभ्रमावस्था दूर होणार नाही असं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीन बाजारात नेमका काय घडामोडी घडतात, त्याचा आपल्या सोयाबीनच्या बाजारावर काय परिणाम होतो, नवीन हंगामामधल्या पिकाची काय परिस्थिती राहते याची माहिती आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.